हॅलो, नमस्कार माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी नकुल नखाते. स्वागत आहे आपलं नखाते गुरुजी एज्युकेशन मध्ये. मजेतच राहायचं. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्म्युल्याविषयी शिकलो होतो. आठवत असेल तर एकदा चेक करा. F इज इक्वल टू काय होतं? G. दोन मास होते आपले. एक मास याला म्हटलं होतं याचं मास M1 आणि दुसरं मास याचं मास M2 आणि याच्या मधला जे डिस्टन्स होतं तो काय घेतला होता आपण R. ओके, या हिशोबाने आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता GM1M2 अपॉन R चा स्क्वेअर. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण एक गोष्ट स्टडी केली होती बघा, की फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असते मासेसच्या प्रोडक्टला. आणि याच्यानंतर एक गोष्ट आपण डिराईव्ह केली होती, फोर्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो आर स्क्वेअरला. बरोबर आहे. तर आपल्याला यावेळेस काय करायचंय, हा फोर्स इथे आर स्क्वेअरलाच का प्रपोर्शनल आहे हे चेक करायचंय. म्हणजे न्यूटन यांनी फोर्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आर ला आहे असं म्हणू शकत होतो, जसं की डिस्टन्स जास्त तर फोर्स कमी लागेल वगैरे. परंतु मग इथे आर का नाही घेतला, आर स्क्वेअरच का घेतला, मग आर क्यूब का नाही घेतला, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मग या हिशोबाने आर स्क्वेअर का घेतला हे आपण आज डिराईव्ह करूया. ठीक आहे, चालते. पहिले आपण समजून घेऊ, नंतर आपण बुक वरचं पण समजून घेऊया. ठीक आहे, चालते. चलो सुरुवात करायची. मग काय प्रूफ करायचं मग आपल्याला? टू प्रूव्ह F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू फक्त आर स्क्वेअरच काय आहे हे आपल्याला प्रूफ करायचं. आता स्टेप वाईज आपण समजून घेऊ की हे आता कसं प्रूफ होत असते. ओके, बघा आता आपण कन्सिडर करू की सपोज प्लॅनेट रिव्हॉल्व करतंय एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. की प्लॅनेट कसं रिव्हॉल्व करतंय या ऑर्बिटमध्ये. तर जर मला पुढे काम पडणार आहे व्हेलॉसिटीचं, म्हणून आता बघा हे प्लॅनेट सर्क्युलर फिरत आहे. मग इथे मी कन्सिडर करतो की v इज इक्वल टू, आता स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. काय आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. आता मी म्हणतो एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी, की इथून प्लॅनेट निघाला इथेच कंप्लीट करण्यासाठी, तिथेच येण्यासाठी डिस्टन्स किती लागतंय, एक पूर्ण सर्कल एवढं. तर डिस्टन्स किती आहे? 2πr. कारण की सर्कलच्या सर्कम्फरन्सला, या रस्त्याला काय म्हणतो आपण, सर्कम्फरन्स, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे 2πr. आणि टाइम, तर एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी टाइम लागतोय t. तर इथे मला काम आहे म्हणून मी काय केलं, 2πr अपॉन t ही व्हॅल्यू काढून ठेवली. आता सर्क्युलर मोशन आहे याचा अर्थ इथे 100% सेंटरकडे लागणारा कोणता फोर्स ऍक्ट करतो, सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स ऍक्ट करतो? सेंट्रीपिटल फोर्स. आणि सेंट्रीपिटल फोर्सचा पण आपण फॉर्म्युला सध्या इथे बघून घेऊ. तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला असते mv स्क्वेअर अपॉन आर. आर म्हणजे सेंटर पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स, व्ही म्हणजे त्याची काय व्हेलॉसिटी, आणि एम म्हणजे त्या प्लॅनेटचं किंवा ऑब्जेक्टचं मास. आलं लक्षात? चालते. तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे त्याचा फॉर्म्युला कळाला. बर, मग असंच तर आपण म्हणतो की स्टार भोवती काय फिरते, प्लॅनेट फिरते. मग प्लॅनेट फिरते म्हणजे तिथं पण कोणता फोर्स ऍक्ट करायला लागला, सेंट्रिपिटल फोर्स. परंतु त्या सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोण करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण की सन भोवती प्लॅनेट फिरतात, तर कोणता फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच कोण, सेंट्रिपिटल फोर्स. मग आता जर मी म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, तर मी F म्हणजे याला म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि हे कोणाच्या बरोबर आहे, सेंट्रिपिटल फोर्सच्या. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला मी कोणासाठी लिहू शकतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी लिहिला. तर एवढं काम आपण सुरुवातीला केलं. आता माझ्याकडे v ची व्हॅल्यू आहे, कारण की प्लॅनेटचीच गोष्ट चालू आहे. तर मी ही v ची व्हॅल्यू काय करतो, याच्यामध्ये पुट करतो. तर v ची व्हॅल्यू काय आहे, 2πr अपॉन t. आलं लक्षात? आणि याचा काय आहे, स्क्वेअर. याचा काय आहे, स्क्वेअर. आणि हा r जशाला तसा. काय केलं, फक्त आपण v ची व्हॅल्यू इथे काय केली, पुट केली. आता लक्षात घ्या,
एफ इज इक्वल टू, आपण हे स्क्वेअर याला करून टाकू, तर इथे येईल यम 2 चा स्क्वेअर 4 पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर. ओके, बाकी हा टी आहे, तर या टी चा पण काय होईल स्क्वेअर, पण हा टी स्क्वेअर खाली डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय होऊन जाईल. आलं लक्षात. आता इथे जर आपण बघितलं तर हा आर आणि याच्यामधला एक आर काय झाला, कॅन्सल झाला. ओके, स्टेप समजून घ्या फक्त काय काय चालू आहेत, नंतर होऊन जाते. आता बघा मी थोडं रिअरेंज करतो याला, 4m पाय स्क्वेअर आणि एक आर आपला इथे उरलेला होता आणि खाली काय आहे टी स्क्वेअर. आता अजून आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळालं का, नाही. आता एक स्टेप आपल्याला अजून इथे करायची की इथे आपल्याला याच्यामध्ये या इक्वेशनला राईट हँड साइडला आर स्क्वेअरने गुणायचं आणि आर स्क्वेअरने भागायचं, म्हणजे याची किंमत बदलेल का, नाही. असं का करायचं सर, कारण की आपल्याला हे डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे, चालते. बघा आता की आपण जर इथे एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर काय म्हटलं आपण, आर स्क्वेअरने गुणायचं, तर इथलचा आधीचा आर आणि आर स्क्वेअर म्हणजे काय होईल आर क्यूब अपॉन आर स्क्वेअरने भागायचं, तर मग काय होईल आर स्क्वेअर गुणिला येईल खाली आणि इथे काय आहे टी स्क्वेअर. आता थोडस जर आपण लक्ष देऊन बघितलं तर एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन मी आर स्क्वेअर वेगळा घेतो आणि इथे मी लिहितो आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. थोडं थोडं इथं काहीतरी बघितल्यासारखं वाटतंय आपल्याला. चला, आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल, कोणता, केपलरचा थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ काय होता, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. मग आपण काय डिराईव्ह केलं होतं की टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब आणि के ची व्हॅल्यू काय काढू शकतो मग याच्यावरून आपण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब अशी काढू शकतो. तर आपल्याला माहिती आहे टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे, सॉरी के ची व्हॅल्यू काय आहे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. एक मिनिट बघा, के ची व्हॅल्यू काय आली याच्यावरनं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग आता इथे काय दिसते आपल्याला, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब आहे का, नाही. म्हणजे के ची व्हॅल्यू आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, इथं आपल्याला उलट दिसतंय. म्हणून मी याला काय लिहू शकतो, 4m पाय स्क्वेअर अपॉन आर चा स्क्वेअर इंटू याला याची व्हॅल्यू के आहे, तर हे उलट झाल्यावर के पण उलटा होऊन जाईल, म्हणजे इथे येईल 1 अपॉन के. आलं लक्षात. ठीक आहे, बर. आता इथे आपली लास्ट स्टेप, इथे काय दिसते आपल्याला 4. आता 4 हा अंक आहे, हा कॉन्स्टंट आहे. मास जे प्लॅनेट फिरते ते मास बदलणार आहे का, नाही. तर यम पण काय आहे कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर पाय तर स्वतःच काय आहे कॉन्स्टंट आहे. के प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. मग चेंज होणारी गोष्ट कोणती आहे इथे, फक्त पृथ्वी. कारण की कोणतं पण प्लॅनेट, पृथ्वी असो कोणता पण प्लॅनेट, सन पासून जेव्हा फिरते तेव्हा सनच्या एकदा जवळ असतो एकदा दूर असतो. ठीक आहे, त्याच्यामुळं आर म्हणजे डिस्टन्स त्याचं बदलत राहत असते. तर त्या हिशोबाने मी काय करतो, आता हे जे कॉन्स्टंट गोष्टी आहेत त्या सर्व एका जागेवर लिहितो अपॉन के आणि हे सेपरेट लिहितो 1 अपॉन आर स्क्वेअर, जे चेंज होऊ शकते. आता हे सर्व काय आहे कॉन्स्टंट आहे, काय आहे कॉन्स्टंट. आणि एक नियम नेहमी लक्षात ठेवायचा, एक नियम नेहमी लक्षात ठेवा की सपोज ए इज इक्वल टू किंवा ए प्रपोर्शनल टू बी असेल, तर मी याला काय लिहितो ए इज इक्वल टू, आणि प्रपोर्शनलचं इज इक्वल टू केल्यावर काय होत असते, कॉन्स्टंटने गुणावं लागत असते. ठीक आहे, जर मी प्रपोर्शनलचं इज इक्वल टू केलं. मग आता मला सांगा तुम्ही, माझ्याकडे जर इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट असेल तर मी याचं उलट पण करू शकतो की तिथे त्याच्या जागेवर मी प्रपोर्शनल पण घेऊ शकतो. तर मग इथे इज इक्वल टू आणि हे सर्व कॉन्स्टंट आहे, याच्या जागेवर मी काय लिहू शकतो प्रपोर्शनल, आणि इथे काय उरलं आर स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. काय प्रूफ करायचं होतं मग आपल्याला, एफ इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. आता इथे कोणती व्हॅल्यू आली, आर स्क्वेअरच आला. ठीक आहे, या हिशोबाने आपण प्रूफ केलं की इथे न्यूटननी आर स्क्वेअरच का घेतलेला
आहे. ओके, चालते. बघा याच्यामध्ये आपण बघू शकतो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स या हिशोबाने आपण फोर्स जर इथे घेतला तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच इथलचा काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स साठी आपण फॉर्म्युला काय वापरतो, mv²/r. कशावरून काढला, स्पीड वरून, कारण की स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. परंतु आपण म्हटलं होतं की मोशन सर्क्युलर आहे तर डिस्टन्स ट्रॅव्हल काय होईल, 2πr, ठीक आहे, अपॉन टी. तर फॉर्म्युला कोणता आहे मात्र आपला सेंट्रिपिटल फोर्सचा, mv²/r. पुढे बघा, आत्ता जे आपण सोडवलं आपल्या बुक मध्ये हे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर बुक मध्ये काय दिसून येते आपल्याला की पहिले इथे आर आणि टी म्हणजे काय आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पूर्ण एक ऑर्बिट रिव्होल्यूशन कंप्लीट केलं तर किती एरिया म्हणजे किती रस्ता कापतो तो, डिस्टन्स ट्रॅव्हल 2πr. त्या हिशोबाने व्हेलॉसिटीची किंमत काय येते, 2πr अपॉन टी. आता शिकली आपण. ओके, नंतर एफ कोणाच्या बरोबर आहे, mv²/r, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. व्ही ची व्हॅल्यू पुट केली, नंतर हे सगळं सॉल्व्ह केलं, आर आर काय झाले, कॅन्सल झाले. तर इथे ह्या ज्या सगळ्या स्टेप दिलेल्या आहेत, ठीक आहे, ह्या स्टेप थोड्याशा आपण म्हणू की डायरेक्ट स्टेप आहेत. परंतु मागच्या आत्ताच्या स्लाइडमध्ये जेव्हा आपण सर्व शिकलो तेव्हा आपण हे सविस्तर शिकून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही स्टेप वाईज ह्या सर्व गोष्टी लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, तर आपण आज काय शिकलोय मग, की फोर्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल r² ला का आहे, दुसऱ्या गोष्टीला इन्व्हर्सली प्रपोर्शनल का नाही. बरं, आज आपण दुसरी एक अजून कन्सेप्ट शिकूया. तर दुसरी कन्सेप्ट इथे आपल्याला दिसते एक, सेंटर ऑफ मास म्हणजे काय. कोणती कन्सेप्ट आहे, सेंटर ऑफ मास म्हणजे काय. ठीक आहे, चालते, बघूया आपण आता सेंटर ऑफ मास म्हणजे काय. इथे थोडस डिस्कस करू आपण. बघा, एक उदाहरणातून बघून घेऊ की सपोज हे आपल्या जवळ पृष्ठक आहे आणि याचा मला सेंटर ऑफ मास काढायचा. काय काढायचा, सेंटर ऑफ मास. आता कोणत्या पण ऑब्जेक्टचा सेंटर ऑफ मास काय असतो, की अशी ऑब्जेक्ट वरची जागा जिथून सगळीकडे जे मास आहे ते सेम डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. त्या पॉइंटला, त्या ठिकाणाला, त्या ऑब्जेक्टच्या त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ मास. ओके, आता बघा, सपोज मी जर इथे बोट लावलं तर इथे राहील का, हे नाही, हे खाली पडून जाईल. परंतु आता मी याचा एक असा पॉइंट मिळवतो जिथून हे काय होते, बॅलन्स होते. आणि तो पॉइंट म्हणजे काय असेल, सेंटर ऑफ मास. सपोज की आता मी जवळ जातोय आणि इथे हा एक याच्या दरम्यान एक पॉइंट आपल्याला दिसतोय की जिथून हे पूर्ण पृष्ठक काय होतंय, बॅलन्स होतंय. किंवा हा असा पॉइंट आहे की ज्याच्यापासून इकडे म्हणजे चोहीकडे याचं जे मास आहे ते सेम डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. ठीक आहे, मग या पॉइंटला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ मास. ठीक आहे, जसं की सपोज आपण एक सर्कल घेतला किंवा स्पियर घेतला, त्याचं सेंटर ऑफ मास काय असते, त्या स्पियरचं जे सेंटर आहे, फोकस आहे, तेच काय असते, त्याचं सेंटर ऑफ मास. की इथून सगळीकडे मास कसं झालेलं आहे, डिवाइड, सेम डिवाइड झालेलं आहे. ठीक आहे, मग त्या हिशोबाने आपण एकदा सेंटर ऑफ मासची डेफिनेशन बघू. बघा काय आहे, सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट. की सेंटर ऑफ मास हा असा पॉइंट आहे जो इनसाइड किंवा आउटसाइड असू शकते ऑब्जेक्टच्या. आता मेन मुद्दा, ऍट विच द टोटल मास ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी अज्युम. की जिथं पूर्ण मास ऑब्जेक्टचं कॉन्सन्ट्रेटेड आहे असं आपण अज्युम करतो. ठीक आहे, मग सेंटर ऑफ मास, जसं की स्पेरिकल बॉडी असेल तर त्याचं जे जॉमेट्रिकल सेंटर आहे, आत्ताच सांगितलं, तर ते सेंटरच म्हणजे काय असते, त्याचं सेंटर ऑफ मास. ठीक आहे, चालते. तर हे आपण दोन गोष्टी आज शिकल्या. पहिलं एक डेरिव्हेशन शिकलं की फोर्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल r² का घेण्यात आला, जो आपला डेरिव्हेशन पेपरमध्ये येऊ शकते, महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी एक छोटीशी कन्सेप्ट शिकली, सेंटर ऑफ मास. ठीक आहे मित्रांनो, तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट टॉपिक मध्ये. चालते, आज आपण जसं
आपले बुकचा स्क्रीनशॉट घेतलाय किंवा बुकची इमेज घेतलेली आहे, याद्वारे अजून सविस्तर आपण नेहमी शिकत राहूया. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय.